So hello and welcome back to HG classes. In this video, we will learn linear equation in two variables. So you have to solve this by Cramer's rule. So practice set 1.3, question number 3, third sum. So let's get started. So our third sum is x plus 2y is equal to minus 1 and 2x minus 3y is equal to 12. So let's consider this as equation number 1. So x plus 2y is equal to minus 1 be our equation number 1 and 2x minus 3y is equal to 12 be our equation number 2. सो आता आपल्याला काय बघायचे त्यांचे कोइफिशियंट्स बघायचे. जो x चे कोइफिशियंट्स काय आहेत, x चा कोइफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट काय 1 आणि सेकंड इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट काय 2. तसंच y चे कोइफिशियंट्स काय आहेत, आता y चा फर्स्ट इक्वेशन मध्ये y चा कोइफिशियंट आहे 2 आणि सेकंड इक्वेशन मध्ये y चा कोइफिशियंट आहे -3. तसंच कॉन्स्टंट नंबर्स काय आहेत आपले -1 आणि 12. सो आपल्याला हे दोन्ही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स काय करायचं, आपल्याला क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचं. सो क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करूया. सो क्रॅमर्स रूल साठी काय करतो आपण, सगळ्यात पहिलं आपल्याला डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो डी डिटर्मिनंट म्हणजे काय असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करतो आपण एक्स आणि वाय चे कोइफिशियंट्स घेतो. सो एक्स चा कोइफिशियंट काय आपला 1 आणि 2 आणि वाय चे कोइफिशियंट्स काय आपले 2 अँड -3. सो आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करूयात. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला. सो इथे येणार आपलं 1 मल्टिप्लाय बाय -3 मायनस इकडून क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार मग 2 मल्टिप्लाय बाय 2. सो इथे येईल 3 1 जा 3 अँड मायनस साइन मायनस 2 2 जा 4. सो मायनस मायनस विल बिकम प्लस. सो 4 प्लस 3 विल बिकम 7 and bigger number sign. So 4 is the bigger number. So -7. So -7 will be the value of D. असंच आपल्याला काय करायचं, आता dx फाइंड आउट करायचं. सो dx काय येणार आपला, dx विल बी, dx मध्ये काय करतो आपण, जो x चे कॉलम आहे त्या x च्या कॉलमला रिप्लेस करून आपण काय करतो, कॉन्स्टंट नंबरचा कॉलम करतो. म्हणजे इथे काय येणार आपलं -1 and 12 आणि y चा कॉलम आपल्याला काय करायचं तसंच ठेवायचं 2 and -3. सो हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करूयात. काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो इथे येईल आपलं -1 मल्टिप्लाय बाय -3 मध्ये मायनसची साइन आणि इकडून मल्टिप्लिकेशन 2 मल्टिप्लाय बाय 12. सो -1 मल्टिप्लाय बाय -3 काय होणार, 1 3 जा 3 1 जा 3 मायनस मायनस विल बिकम प्लस. सो इट विल बी +3 मायनस 12 2 जा विल बी 24. सो 24 -3 किती येणार मग आपलं, प्लस मायनस मायनस. सो 24 -3 इन आपलं 21 अँड बिगर नंबरची साइन. सो -21. सो आपली dx ची व्हॅल्यू काय आली -21. तसंच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आता dy फाइंड आउट करायचं आहे. सो dy साठी डिटर्मिनंट काय येतं मग आपला, x चा कॉलम ऍज इट इज ठेवायचा, y च्या कॉलमच्या ऐवजी काय येणार आपला कॉन्स्टंट नंबर. सो x चा कॉलम ऍज इट इज येणार 1 and 2 आणि y च्या कॉलमच्या ऐवजी काय येणार कॉन्स्टंट नंबर. सो -1 अँड 12. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. सो 1 मल्टिप्लाय बाय 12 मायनस -1 मल्टिप्लाय बाय 2. सो इथे येईल 12 1 जा 12 मायनस -1 मल्टिप्लाय बाय 2 किती येणार -2. सो इथे काय होईल मग, मायनस मायनस काय होईल प्लस. सो 12 + 2. सो 12 + 2 किती येणार आपलं 14. सो दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ आर dy. सो आता आपल्याला काय भेटले, dx आणि dy भेटले. आता आपल्याला काय करायचंय, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. 2000 years later. सो आता क्रॅमर्स रूलनी काय येतं आपलं, x ची व्हॅल्यू काय येणार, x इज इक्वल टू काय असतो आपला dx अपॉन d. सो dx ची व्हॅल्यू किती आपली -21 अपॉन d ची व्हॅल्यू काय -7. सो मायनस मायनस साइन कॅन्सल होऊन जाईल. 21 डिवाइड बाय 7. सो 21 डिवाइड बाय 7 किती येणार आन्सर आपलं 3. सो आर x इज 3. सेम आता y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो y इज इक्वल टू काय असणार आपला dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती आपली 14 अपॉन d ची व्हॅल्यू काय आपली -7. सो इथे किती येणार मग 14 डिवाइड बाय -7 किती येणार मग -2. सो व्हॅल्यू ऑफ y इज -2. सो आपलं सोल्युशन काय मग
एक्स कॉमा वाय. इथं एक्स ची व्हॅल्यू काय आपली 3 आणि वाय ची व्हॅल्यू काय आपली -2.